ती शर्ट तिच्या नवऱ्या पायाला बांधायची आणि टोपलं तोंडाला बांधायचं. तुझं कर खा काय करायची कर म्हणायचं. काय कोण रिकाम नाही. आता बघ ती बघतेल पण का घालायचं काय बघते तू कुठं गेला नवरा तुझा अजिबात नाही बघत गेला इतका दिवस चांगला होता भाऊ तुमचा हाय का नाही खरंच आहे कसं का असं ना हाय ना हातानं करून खायला राहू दे तू नको देऊ. काय करायचं हाताने करून खायचा किरसुनी मारत नाही तर हाताने करून खायचा काय भाऊ तुमचा एवढा कामाचा आहे का? त्याला मस्त बाकी बिर्याणी बनवाय ती दररोज चिकन आणल ती दिला पडत नाही. तू टेन्शन घेऊ नको त्याचं. पण हिचे शर्ट 10-15 पण बघा मी बघत नसते काय व्यापारी बोलव गे दररोज एक दोन इकून सगळ्याला काटा काढू बघाय कोण नाही म्हणलं काय करायचं काय. काय म्हणते एवढं 2-3 महिने काय गरजच नाही एक 8 दिवसच जा म्हणलं परत रिटर्न माघारी ये तर म्हणते तसं नाही निदान 1.5 महिना तर राहून द्या म्हणते मला. 1.5 महिना राहून तर 1.5 महिना काय करू मी एकटी आ तुला काय करू वाटतंय. काहीच करू वाटत नाही हिला जाऊ देऊ वाटत मग व्यापारी बोलव सरळ सगळी जिंकून टाक टेन्शन मिटलं आलं की म्हणाय तुझ्या नवऱ्याने इकून टाकली. पण रिकामी जाईल. तर तसं काय करायचं नाही जायचे आता महिनाभर माहेरला आताच नाही अजून थोडं टायमिंग आहे लगेच तुम्ही म्हणाला आता लगेच जायचे काय नाही टायमिंग आहे अजून जा म्हणलं आई मी माग शर्ट कसं काय तुझी बघत नाही तुझी काय जोखमदारी मी घेणार नाही म्हणलं तुझ्या नवऱ्याला भाकर तुकडा तेवढा करून मी घालेन म्हणलं झाडलं एक दिवसाला घरातली करीन म्हणलं रोज करून काय जमणार नाही कारण की मला पण काम असते घरात माणूस नसल्यावर रोज झाडायचं जुडायचं पण काय विषयच येत नाही 4-8 दिवसात झाडून झुडून काढलं तरी चालतंय. पोरगी काय नेऊन म्हणलं पोरगी शाळा पुरती पोरगी रामदी तुझी तू एकटी जा म्हणलंय. आता त्यांचा अजून नवरा बायकोचा निर्णय काय होतो काय नाही आपल्याला काय माहिती पण जायची काय गरज आहे. मग काम काय आहे. जावंच लागतं माहेरला जावंच लागतं सगळं तुम्हाला सांगू काय आ सगळं सांगू तू बसून सकाळचं ही नियोजन करते पोटाला भाकर तुकडा करायचा 12 वाजून गेले तर कळत नाही का. ढेकरा देऊन दही चटणी ठेसा मकाची भाकर इथून आणली की आता कशाचं दही आणलं तू. मसालाचं अजून कशाचं पाहिजे तुम्हाला सांगा साधाळ्यांनी बोलू नका नीट बोला बघा साधाळा अग जरा नीट बोल खोटं बोल रिटून बोल काय लावलंय तो रामा धर्मा या पायऱ्यात सकाळपासून कोण तुला गंडवाय गावलं नाही का मी जाता आलो काय गंडवाय काय तुम्ही गंडणार जो आहे का तुम्ही मला गंडवचाल बसून तुम्ही गंडायचं बी काय तो शाळेसनी काय गावात आणलं ताट टाकलं काय कुठं काय नाही तीच सांगते बाया बोलाव तू व्यापारी निकून टाकतो तू यान काय नुसतं असं गप्पा नाही पाहिजे का इथं बसून लांब लांब न गवत आणावं लागते जवळ कुठं काय आसपास काय सोय नाही बघायला नांगरून टाकले ते काय काय ढेकळं आणून ते उचलून काय नाही जवळ राहणार काय टाकायचं ढेकळ टाकायचे शरबसने एक ढेकूळ तर आणा समजतंय. काय गवत आणायला बी किती नेट लागतंय आणि ढेकळं आणायला बी किती नेट लागतंय ते लय पप्पा बहारात आहे तुझा काय म्हणते आणू दे गवत आपण आणायचं आपण जायच नाही आणायला पप्पाला खायला आणाय तेवढं कसं सांगते. तर जाऊ दे मित्रांनो सा बसलो होतो तिला पण म्हणतात चल जाऊन आणूया घे की इळा धडपड होय होय कसं झालंय शर्ट झाली ती गाबणी आहे ती काय ये झाली ती मैत्री पण गाय यायची आता मसूर राहायची मसरासनी पण गवत लागते ती सकाळी तिचं जरा बोकाड ओरडत होतं म्हणून ती डॉक्टर पण बोलवला टोचून घेतलं तिच्या करताना तिथंच बसले त्याचा पाहण्यात तिथंच बसलो काय मी आवरलाय सदरा फिदरा अडकवलाय जायचा गवताला म्हणलं तिथंच बसली का पाहण्यात तर गा पाहण्यात काय बसली नव्हती तिच्यापाशी तिच्या बोकडाला बरं वाटतंय का नाही ती विचारायला घेतली तुम्ही लगेच मला म्हणताय गप्पा हाणती काय करती आ मी मस आणून पाणी पाजून बांधली खाली लाज आहे का लाज आहे का जीवाला जरा काय तर डोकं चालवले असले उन्हात आणायचं मी जायचो काम धंदा करायचं तू आली की निवांत बसायची आणि काय वय बी झालंय का म्हाता बितारी आहे का मी म्हातारी नाही 4 दिवस कष्ट जायचं परत आहे तर लेखाची जेव्हापासूनच खायचं आहे आताच कंबर साथ येत नाही. ती रेडीची शेंग कशी झाली ती रेडी पशी चला जरा तुम्ही काय ध्यान देत नाही काय नाही जरा ती काय म्हणते ती जरा शेंग ही करून घ्यायची काय त्याला म्हणते ती रेडीची तिची शेंग आहे ती कवळी आहे अजून तिची शेंग आता काय करायची मोडून काढायची ती काय हवंच मोडून काढायची नाही ती तेल लावून जरा काय म्हणते ती की त्याला तसलं काय म्हणते ती काय झालं ह्याच्या शेंगाला काय झालं कशी माझी रेडी प्युअर गावराळ आहे अजून काय पण किती लांब एवढंच आहे 7 ते 8 महिन्याचं पिल्लू आहे कसं आहे
रेडी लय दिखणी आहे माझी. तिची आई नाही बरं का एवढी दिखणी मोठी, पण रेडी लय. म्हशीचं आता जेवढं तोंड दिसत नाही त्याच्यापेक्षा एक लांब दिसतंय. ते पण आहे. हा? वरून जर तिथला असून तुला कळत नाही. तिची शिंगाला काय करायचं? कवळी शिंगायची हा हा लावलं तर ही मोडून ही दिसते. परत जरा हवा इथं कच झाली हवा ही. काय होत नाही ती घासू घासून चिपा निघते त्या कणपाटी निघून जाते ती अजून पोकळायची ग भरी उभायची म्हणजे होते ते ना शरीराची तर जेव्हा शेपाटा झालाय का पाटरांचा तुळतुळीत होती. मोकळी असल्यावर तुळतुळीत असते ती. काय ना शर्टा शिनला तर जाऊन तिघ जण आणतो जाऊन एक वजन म्हशीला पण होतंय आहे का नाही. हिचं जरा दिवस आले तर त्यामुळे हिला नेऊन कुठं बांधत नाही, सावलीलाच असते या. एक म्हैस हाय खाली बांधली आहे का नाही. काय माझं डोकं चालत नाही. तू नुसतं असं करत बसली तिकडे मस आहे तिकडे हाय कधी जायचं ऊन कसला आहे किती वाजली आहे. आता तुमचंच चालू आहे. जरा कामधंदा करत जावा. गडी माणूस बाहेरच्या कामाला गेला बाहेरचं बघत बसलं तर घरचं सगळं हँडल झालं पाहिजे. घरचं बी हँडल करत नाही म्हणल्यावर तुला कपडे हाणाय काही 4-5 माणसं कामाला लावून ठेवती का इथं बाहेर? हो असलं बोलायचं म्हणलं कसं असं बोलायचं. कसं म्हणजे अरे ह्याकडे त्याकडला शेती पडा काय तर आपल्या चित्रपाला बघायचं आहे करायचं आहे काय तसलं काय डोक्यात येत नाही. मी करायचे का? हा मी चित्रपाला काय मी जर अवतरलं तर तू काय काय करतो? मी वडते किंवा नाही का म्हणलंय. चला की. चला की मग हा? चला मी असं तिथं बसायचं. मोडून का बसं नाही तर ह्याच्यावणी शेळीवणी कमाल तुझं मोडायचं. कसं बोलताय अहो, इतकं काम केलं तरी तुम्ही कधी बोलत नाही असं असतंय. हा? वाटत नाही मला काय काय नाही केलं बघ. काय मी केलं म्हणजे पटापट आपल्या कामाला लागायचं असतं. गप्पा असते त्याच्या गप्पा कधी हाणायचे संध्याकाळच्या निवांत कामधंदा नसतो. स्वयंपाक करायला लावला तीच वरड. सगळं काम तुझं सारखंच असतंय. आता त्याला गुंजरून ती लगेच मोठी होणार आहे आणि उद्या दूध देणार आहे. तिला सांभाळायची आवड माझी चित्रपाल लांब जर असली तर हंबरडा फडते बघून शिरा तुम्हाला फडते मला बघूनच पळते ते आंबरटा म्हणजे काय नाद खोळाचं. बघूनच चित्रपट पळते ती. त्यांना जवळ येत नाही ते त्यांच्यापासून 10-15 पास लांब पळत जाते ती चित्रपट. पण शिरते असू द्या म्हैस असते रिडी असते गाय असू द्या कुठं जात नाही. या ग म्हणलं की माझ्या जवळ येते. तसा जीव लावावा लागतो माया लावावं लागते. पाठी म्हशी पशी तेवढी फुल पाठी तिला सकाळ संध्याकाळ रतीब ठेवावं लागतंय. आणि ती जोपर्यंत रतीब तिला ठेवत नाही तोपर्यंत तिचं असं बरं की एक दावणीला होतं तसलं मान वळायच्या आता ही बायको बी मान वळायला लागली. तुला कशाचा रतीब ठेवायचा? ही बघूला घेऊ का ह्या तर रतीब ठेवायला? हा चाटाळ बोलता बघा. ही पाठी भरून ठेवली ती का बसत नाही वरडायची जोपर्यंत ठेवून. आता पण बघा पाठी उचलली असं बघते. आता बघा कशी उठली. अगं पण काय त्याला कुठे अशा दाखवून बसलेले चित्राप कधी दावणीचं उठवून ग. मग आता पाठीचं काय तुझं काम होतं? खाली रानात जायचं चल म्हणतोय. सरकी भिजत नाही बस सरकी भिजू घालायची बरं. संध्याकाळी ठेवायची आता कुठे तुला चारायचे. भिजू घातली म्हणजे चांगली भिजती भिजू घालायची. तुम्हाला काय